बुलेटिनची सुरुवात आपण करतो एका महत्त्वाच्या आणि मोठ्या रिपोर्टनं। बीड जिल्ह्यामधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे। यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झडताना पाहायला मिळतात। मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी बीड जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेचा मुख्य सूत्रधार अटक करावा अशी मागणी मोर्चेकरांनी केलेली आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। संताप, आक्रोश, अश्रू, आणि असंतोष। या सगळ्या भावना बीडच्या रस्त्यावर बघायला मिळाल्या। निमित्त होतं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचं। यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी वाल्मिक कराडचं कनेक्शन जोडत मंत्री धनंजय मुंडेंवर आरोपांचं फायरिंग। गोली मारो भेजो में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं। या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया, जमिनी कुणाच्या भी उकरतो, वाटण त्याच्या जमिनी उकरतो। अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती, ॲडॉल्फ हिटलरला सुद्धा नव्हती। नवीन ॲडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात? नेमकं काय झालं बीड जिल्ह्यात? धनु भाऊ, तुम्ही 1,42,000 मताने निवडून आले वल्ले। शाही एकाला लावायची शाही, आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी आपला मोर्चा त्यांच्याच पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडेंकडे वळवला। पंकजा मुंडे संतोष देशमुखांच्या घरी का गेल्या नाहीत असा सवाल धस यांनी केला। तसंच पंकजा मुंडेंना हाजी हाजी करणारे लागतात अशी टीका केली। मला सवाल आहे तुमचा, संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आहे, मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा, तुम्ही का गेला नाही? आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे, तुमच्या पुढे जीव हजूर करणार नाही, आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कवाच करणार नाही। भले राजकारणात बाजूला जाऊ, परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही, चुकलात, याचं उत्तर द्या। काय असेल देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा बी नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 3 आरोपी फरार आहेत, तर 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होऊनही अटक झालेली नाही। ही दोन्ही प्रकरणं एकच असल्यानं वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागरांनी केला, तर आकाच्या डोक्यावर धनंजय मुंडेंचा हात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। दुसरी गोष्ट, त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतंय खंडीमुळे 302 मध्ये 19 दिवस झाले, अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही, आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं 302 मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे, त्याचा तपास होत नाही, बाकीच्या गोष्टी आहेत। आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना आणि दादा, तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना या वाल्मिक अण्णाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे। आका बिका काय नाही,
एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. अहो एवढ्या जनतेला माहिती आहे हक्काचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलंय कशाला? त्याला मंत्रिमंडळात पहिला आखला. बीड मधील सर्वपक्षीय मोर्चात छत्रपती संभाजीराजे आणि मराठा आरक्षण योद्धे आणि मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले होते. यावेळी मोर्चाच्या स्टेजवर संभाजीराजेंनी संतोष देशमुखांच्या मुलाला आपल्या मांडीवर घेत धीर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान धनंजय मुंडेला पालकमंत्री केलं तर मी बीडचं पालकत्व घेणार असा इशारा संभाजीराजेंनी दिला. हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे. तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं. पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील, त्याला हकालपट्टी करतील. पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय. आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचा पालकत्व घेणार. या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा, विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा. त्यांच्या मागचे हाका काय म्हणतात पण ते वेगळंच, ती धरा, हाकी नसली ती धरा, कोण काय असेल ते धरा, आणि जाऊन ते 7.5 एकदाची मध्ये ताण. आम्ही पठ्ठे तुमच्या मागे, तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 20 दिवस उलटले, पण या प्रकरणातील 3 आरोपींचा ठाव ठिकाणा लागत नाही. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडलाही अटक होत नसल्यानं बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. त्याचंच प्रतिबिंब आता मोर्चाच्या माध्यमातून उमटू लागले. किरण ताजणे, पुढारी न्यूज, बीड.